Hello, my dear students and parents. Welcome to our Math Planet channel. मंथन प्रज्ञाशोध सामान्य ज्ञान परीक्षा इयत्ता 4 विषय गणित एक्झरसाइज नंबर 3 आज आपण पाहणार आहोत. चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया. ही एक्झरसाइज सॉल्व करण्यापूर्वी काय गोष्टी लक्षात घ्या. मी इथे काय संख्या लिहिलेल्या आहेत 1000, त्याच्या खाली 750 म्हणजे 750. त्याला आपण 3 क्वार्टर्स बोलणार आहोत. जिथे 3 क्वार्टर्स येईल तिथं 750 आपण लक्षात ठेवायचं आहे, किंवा मराठीमध्ये त्याला पावणे असा शब्द आहे. जिथे 500 येईल तिथं हाफ क्वार्टर्स किंवा 2 क्वार्टर्स लक्षात ठेवा, किंवा मराठीमध्ये साडे म्हणजे 3500 असं जर आलं तर 3च्या वर आपण 500 लिहिणार आहोत. 4.5 असले 4500 आलं तर साडे जिथं येईल तिथं आपण 500 हा अंक लिहिणार आहोत. 4500, 4000, 500, 3500, 3500 अशा पद्धतीने. आणि खाली 250 अ क्वार्टर म्हणजे हा हजाराचा 4था भाग आहे. म्हणजे जिथे सव्वा शब्द येईल, समजा 3500 म्हणजे सव्वा जिथे येईल 3500, 3250, 4500, 4250, 5500, 5250, 7500, 7500 अशा पद्धतीने ह्या गोष्टी लक्षात ठेवा. आणि जो 750 आहे तो पावणे म्हणजे मराठीवाल्यांसाठी सांगतो, कारण ही संख्या ह्या इंग्रजीतून खूप सोप्या जातात. मराठीवाल्यांना थोडीशी गडबड होते म्हणून ही आपण संख्या सांगत आहे. समजा असेल 4500 तर 3750 करायचे. 6000 तर 5750 करायचं आहे. तर अशा पद्धतीने छोट्या छोट्या गोष्टी आहेत, त्या गोष्टी लक्षात ठेवा. चला तर आपण एक्झरसाइजला सुरुवात करूया. पहा, खालील प्रश्नात दिलेल्या शब्दातील संख्या अंकात कशी लिहाल त्या उत्तराचा योग्य पर्याय निवडा. ठीक आहे. इंग्लिशमध्ये आपण पाहूया. क्वेश्चन नंबर 1, 40,225. बघा, 40,225 पाय ते शोधा. 40,225 पहिला ऑप्शन तर नाही आहे. दुसरा ऑप्शन बघा, 40,225 म्हणजे इथं ऑप्शन नंबर 2 इज द राईट आन्सर. तोच आपण मराठीतून पाहूया. 40,225 तर इथं 2 नंबरला आहे 40,225. ऑप्शन नंबर 2 इज द राईट आन्सर. पुढे बघा, दुसरा आहे 90,038. 90,038. ओके. ऑप्शन नंबर 1 मध्ये 93,000 दिले, तो ऑप्शन नाही. पुढे ऑप्शन नंबर 2 आहे 90,380 दिलेला आहे, त्यामुळे तो पण नाही. तिसरा ऑप्शन आहे 90,038. सो ऑप्शन नंबर 3 इज द राईट आन्सर. तोच प्रश्न आपण मराठीतून पाहूया. 90,038. सो 90,038 ऑप्शन नंबर 3 ला आहे. सो ऑप्शन नंबर 3 इज द राईट आन्सर. चला प्रश्न तिसरा बघूया. 44,3/4 बघा, इथं 3 क्वार्टर्स आलेले आहेत आणि 3 क्वार्टरसाठी आपण काय सांगितलं आहे तुम्हाला, 750 सांगितलेला आहे. सो 44,003 पहा, इथं 3 क्वार्टरसाठी आपण काय लक्षात ठेवायला सांगितलेलं आहे, 750. ओके ना. सो 44,003 आता 44,000 तर 44,000 कुठे आहे, इथं बघा 44,000 आणि 3 क्वार्टरचं काय आपण सांगितलं आहे 750. सो ऑप्शन नंबर 1 इज द राईट आन्सर. पहा, इथे तिसरा प्रश्न, तोच प्रश्न मराठीत आहे. 45,000. पावणेसाठी आपण काय पकडलेलं आहे 750 आणि 45 म्हणजे ते 45 झालेले नाही आहेत म्हणून आपण ते 44 पकडणार आहोत. आणि पावणे त्याच्या पुढे पावणे म्हणजे 750. सो 44,750 ऑप्शन नंबर 1 इज द राईट आन्सर. चौथा बघा, 89,019. बघा, 89,019 ऑप्शन नंबर 1 79 झालेला आहे, त्यामुळे तो बघायचाच नाही. पुढे ऑप्शन नंबर 2 बघा, 89,019
19 इथेच बरोबर आहे, पुढे बघण्याची काही गरज नाही आहे. तोच प्रश्न आपण मराठीत पाहूया. 89,019. सो ऑप्शन नंबर 2 इज द राईट आन्सर. आपण पाहिलेलंच आहे. पुढे क्वेश्चन नंबर 5. 25,250. 25,250. बघा पहिला ऑप्शन आहे का? नाही, 205 आहे तिथं. दुसरा ऑप्शन 25,700 दिलेलं आहे. आपल्याला 250 पाहिजे, म्हणजे तो नाही आहे. तिसरा ऑप्शन 25,250. सो ऑप्शन नंबर 3 इज द राईट आन्सर. चला, मराठीमध्ये काय बोलतात? 25,000. तुम्हाला मी सांगितलेलं आहे, 1.25 म्हणजे आपल्याला 250 लक्षात ठेवायचं आहे. आता 25,000 म्हणजे 25,000 आणि 1.25 म्हणजे काय पकडायचं आपल्याला? 250. 1.25 म्हणजे काय? 250. 25,000. सो 25,250 कुठे आहे? ऑप्शन नंबर 3 मध्ये आहे. सो ऑप्शन नंबर 3 इज द राईट आन्सर. ठीक आहे. 6वा क्वेश्चन आपण बघूया. 95,095. 95,095 म्हणजे 95,000चा 95, 100चा दिलेला नाही त्याच्यामुळे तिथे 0 येईल आणि त्याच्यावरती 95 येईल. सो ऑप्शन नंबर 3 इज द राईट आन्सर. मराठीमध्ये काय बोलतात बघूया. 95,095. सो 95,095 कुठे येतं? ऑप्शन नंबर 3 मध्ये. सो ऑप्शन नंबर 3 इज द राईट आन्सर. पुढे 6वा बघा. 6वा झालेला आहे. 7वा 61,071. 61,071. चला, ऑप्शन नंबर 1 काय आहे? 61,007 आहे, त्याच्यामुळे तो नाही. ऑप्शन नंबर 2 71 सुरू होते, तो नको आहे आपल्याला. ऑप्शन नंबर 3 61,710 आहे, तो आपल्याला नको आहे. आणि ऑप्शन नंबर 4 आहे 61,071. सो ऑप्शन नंबर 4 इज द राईट आन्सर. मराठीमध्ये 61,071 आणि त्याचं उत्तर आपल्याला ऑप्शन नंबर 4 मध्ये दिलेलं आहे. चला, पुढे 8वा प्रश्न. 8,058. 8,058. पहिला ऑप्शन आहे 8,048, त्याच्यामुळे तो नाही आहे. दुसरा 8,058 म्हणजे 2 नंबरलाच उत्तर आहे. मराठीमध्ये बघूया. 8,058 आणि 8,058 कुठे येतं? ऑप्शन नंबर 2 मध्ये आहे, त्यामुळे ऑप्शन नंबर 2 इज द राईट आन्सर. तिसरा आहे बघा. 88,888. अतिशय सोपं आहे, त्याच्यामुळे डायरेक्ट आपण उत्तरावरती जाऊया. ऑप्शन नंबर 3 इज द राईट आन्सर. 88,888 तिसरा पर्याय उत्तर आहे. आता जो 10वा क्वेश्चन आहे तो पहा. हाऊ विल यू राईट द गिवन नंबर इन डिजिट्स 50,000 अँड 500. 50,000 अँड 500 ह्याचं उत्तर जे आहे ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकायचं आहे. कमेंट बॉक्समध्ये जर तुम्ही व्यवस्थित उत्तर दिलं तर तुम्हाला ती संकल्पना छानपैकी कळली असं मी समजेल. चला, तोच प्रश्न मराठीमध्ये. 50,500 आणि तुम्हाला मी सांगितलेलं आहे साडे म्हणजे 500 आपण पकडणार आहोत, म्हणजे 50,000 50च्या पुढे 500. ठीक आहे. तर तो ऑप्शन जो योग्य आहे तो तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकायचा आहे. आशा करतो की ती संकल्पना तुम्हाला छानपैकी कळलेली असेल आणि ही एक्झरसाइज नंबर 3 तुम्हाला व्यवस्थित कळलेली असेल. कमेंट बॉक्समध्ये त्याचं उत्तर तुम्ही लिहायचं आहे. बघूया सर्वात आधी कमेंट कोणाची येते. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून नवीन आलेला व्हिडिओ डायरेक्ट तुमच्या मोबाईलच्या नोटिफिकेशनमध्ये तुम्हाला दिसेल. आणखीन ह्या एक्झरसाइजची सिरीज अशीच पुढे चालू ठेवावी असं जर वाटत असेल तुम्हाला तर कमेंटमध्ये तसं सांगा तुम्ही. धन्यवाद.